नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सगळीकडे वटपौर्णिमेची जी छानशी पूजा चालली आहे त्याच्यामध्ये ह्या वर्षी आपल्या सायलीला काही भाग घेता आलेला नाही, कारण तिला दिवस असल्याकारणाने ती वट सावित्रीची पूजा आणि उपवास दोन्हीही करू शकलेली नाही. पण मनोभावे आपल्या नवऱ्यासाठी ती सगळी अशी देवाकडे प्रार्थना करते की त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य मिळो, आणि त्याच्यासाठी वाण देण्याची जी प्रथा आहे आपल्याकडे, तर वाण द्यायला ती स्वतः नाही जाऊ शकली तरीही तिच्या मैत्रिणी तिच्या म्हणजे ज्या मैत्रिणी त्या तिच्याकडे आलेल्या असतात. आता त्या मैत्रिणींमध्ये आपण पाहतोय ईश्वरी पण आलेली आहे आपल्या ताईला भेटायला. ताईला ती छान प्रकारे गोड बातमीची जी काही आहे ना तिची छान शुभेच्छाही देते, आणि तुझ्या आयुष्यात असाच आनंद भरलेला असू दे असंही ती छान प्रकारे शुभेच्छा देताना दिसते. त्यातच ती ताईला म्हणू लागते की ताई, तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मला ना थोडंसं वाटतं की तू काहीतरी टेन्शनमध्ये आहे. पण सायली म्हणते, टेन्शन तर आपल्या आयुष्यासाठी कायमच आहे, काही ना काही कारणाने आपण कायमच चिंतित राहतो. जसं की तुझंच बघ ना, स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे तरी किती तुझ्या वाटेत म्हणजे काही ना काही अडचणी येत आहे. तशा अडचणी प्रत्येकाला येत असतात, पण त्या आपण सोडवू आणि आपलं आयुष्य असंच सुखमय आपल्या जो जीवनसाथी त्याच्यासोबत करूच. मला विश्वास आहे तूही तुझ्या जीवनसाथीच्या मदतीने सगळं काही पार पाडशीलच, त्याला तू कायम साथ देशील, आणि तुम्हा दोघांचा जो विजय आहे तो सगळ्यांना पाहायला मिळेलच, अशा शुभेच्छाही ती ईश्वरीलाही देते. दोघीही एकमेकींची खयाली कुशाली करतात आणि एकमेकींना छान प्रकारे वाण देतात, आणि इथे दोघीही एकमेकींना म्हणजे असं म्हणतात की तुझ्या आयुष्यात जे आलेले संकट आहे ते लवकरात लवकर जाऊ दे, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, आणि बाळासोबत तुझं संसार एकदम सुखमय असा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळो. आणि ईश्वरीला ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपली सायली छान शुभेच्छा देते. चला, आता आपण इकडे पाहू शकतो की सचिन हा सारखा लपून छपून लक्ष ठेवत असतो आपल्या महिपत अण्णांवरती. आता महिपतनं एका माणसाला पैसे देत असतो आणि त्या पैशांवरनं काहीतरी बोलणं चालू असतो. त्याला थोडासा डाऊट वाटतो, बहुतेक महिपतनं सुधारायचं नाटक करते, सुधारलेलं वगैरे काही नाही, हे पैशाबद्दल नक्की काय बोलत असतील, त्या जवळ जाऊन ऐकायला हवं, कारण महत्त्वाचे. आता तिथे आपण पाहतोय महिपतानं तो माणूस काहीतरी बोलतोय, त्या माणसाला इथे रुबाबात काहीतरी काम सांगितलं जातं आहे असं लांबून तरी दिसतं आहे, आणि पैशाची एवढी मोठी रक्कम दिली आहे म्हणजे काहीतरी रिस्की काम पण असू शकतं जे त्याला करायला लावलं आहे. काही कोणाचं घातपात तर नसेल ना करायचं महिपतला, असाही विचार इथे आपल्या सचिनच्या भोळ्याभाळ्या मनात आलेला आहे. आता भोळाभाळा हा सचिन जातो आहे अण्णांकडे जवळून ऐकण्यासाठी की यांच्यात नक्की काय बोलणं चालले. तर बोलणं असं होतं की तो व्यक्ती पैसे देतो महिपतला आणि म्हणतो की माझ्या मुलाची नोकरी लागू दे, आणि इथे महिपत सांगतो की तू ना आपले अनेक स्वरूपी बहुरूपी जे बाबा आहे त्यांच्यासमोर पेढ्यांचं बॉक्स ठेव आणि आनंदाची बातमी गोड अशी मिळो म्हणून इच्छा व्यक्त कर, तिथं तुझी इच्छा पूर्ण होईल. एवढे पैसे अडके मला द्यायची काहीच गरज नाही आहे, आणि मी काही तुला अशी मदत करल असं तुला जर वाटत असेल तर ते शक्य नाही, पैशाचा लोभच नाही मला, तेव्हा तू हे सगळे पैसे उचल आणि छान प्रकारे एक नवस घे, बहुरूपी महाराजांसमोर पेढ्यांचा बॉक्स ठेव, नक्की तुझी इच्छा पूर्ण होईल. म्हणजे आपला महिपत काही नाटक करत नाही हे सिद्ध झालं. आता आपण पाहतोय अर्जुन ह्या सगळ्या छोट्या मुलांना बालपणीच्या आपल्या सायलीच्या आठवणी दाखवू लागला आहे. फक्त त्यांना सांगितलेलं नाही, फक्त लहान मुलांची खेळणी आहे आपल्या घरात म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना इथे अर्जुन दाखवत असतो. तर त्यातनं एक कलरचं बॉक्स असतं. लहान मुलं बोलता बोलता म्हणतात की किती छान कलर्स आहे, पण हे कलर खूप महाग असतात. त्यांचे लहान शाळेतले जे मुलं आहे त्यांचे आईवडील त्यांना ते घेऊन देतात, पण आपल्याकडे आईवडील नसल्यामुळे आपल्याला हे कलर्स कधीच वापरायला मिळाले नाही. किती सुंदर कलर आहे बघ ना, असे एकमेकांशी ते बोलत असतात. त्यांची जी खंत आहे आपल्याला पण आपले आईवडील सापडले असते, मग आपण त्यांच्याकडे गेलो असतो तर किती भारी वाटलं असतं. ते जे बोलणं असतं ते अर्जुन ऐकत असतो. त्या तिघांमधला तो संवाद जरासा आपण बघू शकतो की भावनिक करणार आहे. सायली हे सगळं दुरून ऐकत असते. मुलांना खूप साऱ्या गोष्टी हव्या आहेत, पण मधुभाऊ आणि आपल्या कुसुमताईकडे पैसे नाही, त्याच्यामुळे आपल्याला ॲडजस्टमेंट ही करावी लागते. ह्या गोष्टीची पण खंत मुलं व्यक्त करतात. तर इथे सायलीताई त्यांना सांगते की मधुभाऊ आणि कुसुमताईकडे नसेल तर तुम्ही मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी सांगू शकता, मी तुमची कायम मदत करेन. तुम्हाला कधीही काही हवं असलं तर मी तुमच्यासाठी आणि तुम्हाला मी सगळं काही मिळवूनच देईल. तर मुलं म्हणतात की ताई, आमचे आईवडील कुठेतरी असतील ना गं, ते आम्हाला इथे का सोडून गेले, आणि जर आम्हाला ते मिळाले तर किती बरं होईल ना, आमच्या सगळ्या इच्छा ते किती पूर्ण करतील. ही सगळी जी गोष्ट आहे ती अर्जुन ऐकत असतो. अर्जुनला जरा गिल्टी वाटत असतं की मुलांच्या कितीतरी अनाथ असतानाच्या ज्या गोष्टी त्या अर्धवट राहिले
आणि त्यातलीच एक आपली सायलीची पण इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आपण तिला नकार देतो आहे बाळाचा विचार करून. पण ह्या मुलांकडे पाहिल्यावर त्याला सायलीची जी बालपणीची जी घुसमट आहे किंवा ज्या इच्छा राहिल्या आहेत त्या सगळ्या काही त्याला तिथे जाणवतात आणि त्याला थोडंसं मनाला भावूक होऊन जातं की खरंच किती गोष्टी आणि किती काय काय ह्या सगळ्या मुलांच्या तोंडून जेव्हा ऐकलं तेव्हा लक्षात येतं की सायलीच्या पण ह्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या आहे किंवा ती पण ह्या सगळ्या वातावरणातनं गेली तेव्हा तिला पण तिच्या आईची जी आस आहे, वडिलांची जी आस आहे ती किती यातना देत असेल. तर आपण पाहतो इथे सगळेजणी पूजा वगैरे करून घरी आलेले आहे. घरी आल्यानंतर मग त्या आपल्या निघायची तयारी कुसुमताईची पाहिल्यानंतर म्हणू लागतात की कुसुमताई लगेच का निघतात, राहून थोडा वेळ. मुलं पण म्हणतात की थोडा वेळ राहूया ना आपण, पण कुसुमताई म्हणते नाही, आपण बराच वेळ इथे थांबलो, आपण नंतर कधीतरी पुन्हा येऊ, आत्ता आपल्याला घरी जायला हवं. मधुभाऊंची पण काळजी घ्यायची, ते घरी एकटे हो की नाही, काका घरी एकटे. तर आता मुलांना घेऊन इथे निघायची तयारी चालू असताना कुसुम त्यांना हट्ट करत असते की आत्ताच जायला लागेल. मुलं म्हणतं की नंतर जाऊ. आता इथे आपल्याला पाहायला मिळते की कल्पना पण म्हणते की मी घरीच चालले, तर तुम्हाला जाता जाता घरी सोडून देते आणि मग मी जाईल पुढे. तर इथे कुसुमताई म्हणते हो चालेल. आता इथे बघतोय आपण ते सगळेजण निघून गेलेले असतात. आता सायलीशी बोलत बोलत कुसुमताई पण बाहेर येते. आता खरं तर अर्जुन त्या गोष्टींमध्येच अजून अडकलेला आहे की कितीतरी गोष्टी आपल्या सायलीच्या पण अशा अर्धवट राहिल्या आणि आपण त्या इच्छा तिच्या पूर्ण करायला हव्यात, पण त्या कशा करायच्या. पण आता त्याच्यावर काहीच पर्याय नाही. असं तर नाही ना, पर्याय तर आहे पण आपण तो करू देत नाही. तर आपण इथे पाहतोय इथे प्रतिमा म्हणू लागते की बघा आम्ही आलो पूजा करून. सायली म्हणते काय मागितलं मग तुम्ही देवाकडे. तर इथे कल्पना म्हणते की आम्ही आमच्या जोडीदारांचे आमचे जे सत्यवान आहे ना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आम्हाला 7 जन्मी तोच मिळावा म्हणून प्रार्थना केली आहे. तर सुमन बिचारी थोडीशी नाराज होते आणि तिला वाईट वाटतं की आपला नवरा हा असा आहे, आपण देवाकडे काय प्रार्थना करावी. ती थोडीशी इमोशनल होते आणि तिथून निघून जाते. पण आता इथे सगळेजण आपापल्या कामात मग्न असताना का कोणास ठाऊक ह्या अर्जुनच्या मनात आता एक गोष्ट आली आहे. देवासमोर तो ती गोष्ट मान्य करतो की माझी चूक झाली, की मी माझ्या बायकोला नकार देत होतो माझ्या स्वार्थासाठी, माझ्या होणाऱ्या बाळासाठी. पण मला तिची इच्छा मारायला नको होती, माझं चुकलं. पण देवा, पण तू साथ दे, मी जे आता करणार आहे ते रिस्की आहे, पण आता करणारच असा त्याने निर्णय घेतला आहे. आणि सायलीला 2 मिनटं इकडे, मला तुझ्याशी बोलायचे असं म्हणतो. तर सायली म्हणते अहो काय चाललं आहे, मी नंतर येते. तर तो म्हणतो नाही, आत्ता बोलणं जास्त महत्त्वाचं आहे, तू इकडे ये. तर आता इथे बाजूला घेऊन तो तिच्याशी बोलू लागतो की जो सीन तुला क्रिएट करायचा आहे तो करायला मी तयार आहे आणि माझी जी काही होती ना कंडिशन ती पण मी आता काढून टाकतो. हेच वटपौर्णिमेचं माझ्याकडनं तुझ्यासाठी गिफ्ट समज हवं तर. मग इथे आपण पाहतोय की अर्जुनने सांगितल्यानंतर सायलीला इतका आनंद होतो आहे आणि सायली पण खूप खुश आहे की अर्जुन फायनली तयार झालं आहे हे सगळं करायला. आणि तिला झालेला तो आनंद पाहून अर्जुन मात्र म्हणतो की आपल्याला हे सगळं करताना कुणाला काहीच सांगायचं नाही आहे, कारण तिची इच्छा आहे की हे सगळं तिला जेव्हा आठवेल ना तेव्हाच सांगायचं की मी तन्वी आहे, मी सायली नाही. आणि ह्या दोघांमधलं आता हे जे बोलणे हे गुपचूप चोरून का होईना हा राकेश ऐकत असतो. आता राकेशला एक गोष्ट समजली आहे की तन्वी जी हरवलेली होती लहानपणी ती सायलीच आहे आणि ती जर परत ह्या घरात आली तर आपले रविराज काका सगळी प्रॉपर्टी सगळं काही हे तिच्या नावावरती करून टाकेल आणि ते जरा जास्तच धोकादायक आहे. कारण आता ह्या सायलीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. ह्या उद्देशाने आता तर त्याच्याकडे 3 लोक एकाच गाडीत मिळणार. त्याला म्हटलं एकदाच चुराडा करायचा. जे काम 20 वर्षापूर्वी त्याचे बाबा करू शकलेले नाही ते काम आता इथे राकेश करायचा निर्धार पक्का करतोय. हे मात्र आपली प्लॅनिंग करताय कसं करायचं काय करायचं. रविराज काकांना हे आता ह्या सगळ्याबद्दल कसं सांगणार आहे. तर अर्जुन म्हणतो की आपण असं प्लॅन करूया. रविराज काकांना काहीच सांगायचं नाही, फक्त आपण चक्कर मारायला चाललो असं सांगायचं आणि त्याच रस्त्याने जायचं. तितक्यात सुमन येते आणि म्हणते रविराज भाऊजी आले ते तुला आणि अर्जुनला त्यांच्या खोलीत काही शाल तरी बोलवत आहे. तुम्हाला दोघांना तिकडे बोलवले म्हटल्यावर ते दोघंजणं जातात तिकडे. आता आपण इकडे पाहतोय अस्मिना खूप सारे व्हिडिओज पाहते. त्या व्हिडिओजमध्ये आपण पाहतोय ती काय बघते जॉब करणारी बाई आणि ते तिचं लहान मूल, तर ते कसं सांभाळायचं, त्यांना कसं सावरायचं वगैरे वगैरे. तर ते पाहताना तिच्या डोक्यात एक युक्ती आली आहे. बाळपण आहे आपल्या सोबत आणि हे जॉब पण करायचं, मग हे सगळं करायला आपल्याला बाळाला पाळणा घरात ठेवणंच योग्य असेल, घरात कोणाला कळणारही नाही. आपण इकडे पाहतोय की इथे
खरं तर प्रियाविषयी जेव्हा कल्पना काहीतरी बोलते तर आता इथे खूप चिडलेला असतो अश्विन, का सतत त्या मुलीची आठवण काढून तू स्वतःला पण त्रास करून घेते, मला पण करून देते. प्लीज त्या मुलीचं नावही घेऊ नको, तिचा तू विचार करू नको, मलाही विचार करायला भाग पाडू नको असं म्हणत तो त्याच्या आईला सांगतो. तू ना हा प्रिया नावाचा चॅप्टर बंदच कर. तिचं बाळ आणि तिचा विचार करून करून स्वतःच स्वतःला त्रास करून घेते, मलाही करून घेते. तर आता आपण इथे पाहतोय जेव्हा अस्मिता बसलेली असते तर अस्मिताच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो. तिला ना जे जॉईनिंगचं लेटर आहे ते पोस्टाने पाठवलेलं आहे, ते 2-5 मिनटात तुमच्या दारात येऊन पोहोचेल असं जेव्हा ती मेसेज वाचते त्यावेळेला तिला इतका शॉक लागतो. आता ते लेटर खरं तर आलं आहे आणि ते लेटर कल्पनाने घेतलं आहे आणि कल्पना अस्मिताचं लेटर स्वतः खोलून पाहते. अश्विन म्हणत असतो की हे बॅड मॅनर्स आहे, तिचं लेटर नको खोलायला, पण तिने काहीतरी लपवते, ते बघायलाच हवं म्हणत ती लेटर खोलते, वाचते. तिला खूप मोठा शॉक बसलेला आहे. आता ती बातमी तिच्यापर्यंत पोचलेली आपल्याला पाहायला मिळणार. तर आता पण इथे पाहतोय रविराज आलेले आहे. येताना सायलीसाठी खूप छान गिफ्ट घेऊन आले. प्रतिमा ही म्हणते गिफ्ट खरंच सुंदर आहे, आपल्या सायलीला नक्कीच आवडेल. पण हल्ली सायली फार टेन्शनमध्ये असते, तिच्या मनात काहीतरी चाललं आहे, ते नक्की काय ते मला कळेना. पण आपली लेक म्हणून मला असं वाटतं की तिच्या मनातली ती घालमेल किंवा ते काढणं आपल्याला महत्त्वाचं आहे. ती नक्की कशाचा विचार करते तेही विचारायला हवं. तर इथे रविराज म्हणतो की मी बोलतं तिच्याशी बोलतं म्हणजे मला कळेल तिच्या मनात नक्की काय चालले. तर आता इथे रविराज आल्या आपल्या लेकीला मांडलेली का होईना असे ना, पण तू तर माझी लेकच आहे, मला तुझी इच्छा माहितीच आहे, ती मला माझ्यापर्यंत पोचतीच आहे, म्हणून मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले. तर ते गिफ्ट असतं चिंचा, बोरी, जो सुखा रानमेवा असतो ना आपण म्हणतो, ते सगळे रानमेवे आणले आपल्या काकांनी सायलीसाठी. सायली म्हणते तुम्हाला कसं कळलं की मला ह्या सगळ्या गोष्टी खावं असं वाटतं आहे. तर आपली दिवस गेलेली मुलगी आहे, तिला काय हवं काय नको हे मला समजतंच असं म्हटल्यावर जरा इमोशनल सायली होते. ज्या दिवशी खरंच आपल्या रविराज काकांना कळेल की ती सायली नसून ती तन्वी आहे, ती आपली खरीच मुलगी आहे, तर तेव्हा तर ते किती प्रेम तिच्यावर करतील आणि ह्या सगळ्या भावनांचा कसा आपण आता अनुभव घेतो आहे. त्याच्या 2 पटीने जेव्हा हे प्रेम करतील तेव्हा किती भारी वाटेल. ही जी भावना आहे सायलीला क्षणभर का होईना अशी आनंद देऊन जाते. आता इथे आपण पाहतो आहे की अर्जुन म्हणतो की सायलीला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता इथे सायलीनेच सांगावी ती गोष्ट असं अर्जुन म्हणतो. तर इथे काका तिला विचारतात की बाळा तुझ्या मनात नक्की काय आहे, माझ्याशी मनमोकळेपणाने बोलशील. आता इथे काकांकडे ती इच्छा सायली मागणार, ती इच्छा काय असणार आणि त्या इच्छेसाठी काका तयार होतील का. आता हा जो काही पेच आहे, हे जे काही चाललं आहे प्रकरण, ते आता आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळेल काय वळण घेते आणि काय नाही. रविराज काका तयार होतील की नाही हाही पुढचा प्रश्न. आता आपण प्रोमोमध्ये पाहत आहोत सचिन मोबाईल घेऊन गेलेला असतो. नागराजाने राकेशचं बोलणं घडवून आणलं जातं. राकेशच्या मार्फत जेव्हा त्या नागराजला कळतं की तन्वी ही सायली आहे, तन्वी आहे, म्हणजे जो काय गोंधळ आहे तो आता क्लिअर झाला आहे आणि आता ते सीन क्रिएट करायचा विचार करताय, त्याच्यातच मी त्यांचा घातपात करायचाही विचार करतो आहे. ही जी काही प्लॅनिंग आहे ही राकेशने नागराजला पण सांगितलेली. नागराज म्हणतो की खरंच जर कळलं ना तन्वी ही त्यांची मुलगी सायली आहे तर तिच्या नावावर अख्खी प्रॉपर्टी करून टाकतील आणि आपल्याला म्हणजे तुला खरं तर भीक मागायला रस्त्यावर सोडून देण्यात येईल. त्यापेक्षा तू एक काम करते, तिघांनाही जागीच ठार करून टाक, म्हणजे तुझ्या वाटेतला जो काही काटा आहे तो आपोआपच दूर होईल. चला तर मग आता ह्या सगळ्या प्रकरणात राकेशला यश मिळतं आहे का राकेश पुन्हा एकदा नागराजच्या शेजारच्या याच्यामध्ये सेलमध्ये जाऊन बसतोय, ते सगळं काही पाहणं खरंच खूप रंजक आहे. आणि आजपर्यंत सायली अर्जुनच्या वाटेत जो कोणी आडवा गेला आहे त्यांना काही सोडण्यात आलेलं नाही. चला तर मग येणारा ट्विस्ट, येणारा भाग एकदम जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि तो पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.